अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला आपल्या म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याला त्या क्षणी आठवत नव्हत्या, पण त्याला रेड सोल स्टोरीज आणि त्याचे रील्स आणि हे सगळं त्याच्या डोक्यात कायमस्वरूपी होतं. आणि तो फायटर होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने खूप छान फाईट केली. म्हणजे कुठेही गिव्ह अप नाही केलं. त्याला माहिती आहे मला बरं व्हायचंय. माझ्या घरी माझे आई-वडील आहेत, माझी बहीण आहे, माझी मुलगी, माझी बायको माझी वाट बघते. पण ते देवाच्या मनात जे असतं ते आपण बदलू नाही शकत. सो श्रीजा खूप लहान आहे, पण तिचं म्हणजे कसं आहे, म्हणजे ती ऍक्च्युली काय झालं ना, या घडलेल्या प्रसंगात ना ती आहे आता सध्या 1.25 वर्षाची बाळ. झालं तेव्हा नुकतीच 1 वर्षाची होती. ती आता खूप मॅच्युअर होत चालली आहे. तिला कळतं की आपली आई कधी हॅपी आहे, आपली आई कधी सॅड आहे. मग लिटरली जेव्हा मी रडत असेल ना, तर ती येऊन स्वतः माझे डोळे पुसते वगैरे. सो हे 1 वर्षाचं बाळ करतं. म्हणजे ती त्या लेव्हलला मॅच्युरिटीला पोहोचली आहे. बाबा कुठे, तर ती बाबाच्या फोटो फ्रेमला, म्हणजे जी मुलगी कायम बाबाच्या कडेवर फिरायची, बाबासोबतच असायची, बाबाची खूप लाडकी होती, ती आज बाबाच्या फोटो फ्रेमकडे जाऊन त्याचा मुका घेते, पाया पडते, अगदी साष्टांग दंडवत घालून पाया पडते. तिने पण एक्सेप्ट केलं असेल कदाचित. मे बी. तुमची केमिस्ट्री आम्ही पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आणि प्रत्येक जण रेड सॉइल स्टोरीचे व्हिडिओज बघून खरं तर मालवणी प्रत्येक माणूस बघतोच. माझ्या घरातही बऱ्याचदा तुझे व्हिडिओ बघून खूप असं म्हटलं जातं, म्हणजे लिटरली तुझा जसा किचनचा सेटअप आहे ना, तसा म्हणजे माझ्या सासूबाईंचं सुद्धा असतं की आपण सुद्धा असाच सेटअप करूयात, म्हणजे ॲटलिस्ट आपल्यासाठी, म्हणजे आम्ही काही व्हिडिओ वगैरे नाही करणार आहोत. सो आपलं एक असं किचन असायला पाहिजे. एवढं तुम्ही इन्स्पायर केलंय कोकणातल्या पूर्ण असं, म्हणजे हे पूर्ण कायापलट करून टाकलंय कोकणाची एक खाद्य संस्कृती दाखवून किंवा कोकणाचं कल्चर दाखवून. तुमची केमिस्ट्री आम्ही दोघांची बघितलेली. बट ही लव्ह स्टोरी कशी होती? लव्ह स्टोरी म्हणजे मी 9th स्टँडर्डला असताना शिरीष माझ्या वर्गात आला. त्याच्या आधी तो पुण्यात वगैरे शिकत होता. पण त्याच्यानंतर पण आमचं असं काही नव्हतं. प्रॉपर आम्ही आमचं स्कूलिंग वगैरे झालं. 11th-12thला पण तो माझ्यासोबत होता. आणि जेव्हा मी JJला 3rd इयरला होते आणि तो फार्मसीला सिंहगड कॉलेजला पुण्यात, तर ते एक दिवस मला FB वर त्याने मेसेज केला की हाय, फेसबुक लव्ह स्टोरी. की हाय. तर मी म्हटलं, तरी मी कन्फर्म नव्हते. म्हटलं तू तोच, कारण त्याचा DP त्याने ठेवला नव्हता. तर मला असं वाटलं तू तोच शिरीष गवस आहेस ना जो माझ्याबरोबर. हो हो म्हणे. मग काय हाय बाय असं बोलत बोलत असं. मग त्याच्यानंतर मला वाटतं जवळजवळ एक 8-9 महिने आम्ही कंटिन्युअसली टेक्स्ट वगैरे करायचो एकमेकांना. माहित नाही का, पण करायचो. म्हणजे मी याआधी कोणाशी एवढं चॅट वगैरे नव्हतं केलं. म्हणजे मी अशी फारच माझ्या अभ्यासू टाईपची टिपिकल तशी मुलगी होते. मला आवडत स्कॉलर गेलं. होतीस असं समजलंय. हो, मला 10वीला 91% होते आणि 12वीला सायन्स 80% होते. सायन्सला 80%. असंच आम्ही बोलत गेलो आणि असं कुठेतरी मन जुळत गेली आणि असं छान वाटायचं मला त्याच्याबरोबर चॅट केलं की. आणि त्या काळामध्ये मी माझ्या फॅमिलीपासून दूर होते आणि मग कोणतरी असं जवळचं वाटायला लागलं. मग आमचं असं नाईटला चॅटिंग वाढलं वगैरे असं. आणि बरोबर 11 नोव्हेंबर 2011 साली, म्हणजे एक 8-9 महिन्याच्या चॅटिंग नंतर आणि फोन कॉल्स नंतर त्याने मला प्रपोज केला आणि सांगितलं की नाही मला तू आवडतेस. तरी मला टेन्शन नाही, घरच्यांना विचारायला पाहिजे हे ते. म्हटलं ठीक आहे ना, मी येतो घरी, आपण काही असं हे नाही. तो प्रॉपर घरी आला माझ्या. माझे वडील आधी रागातच होते की कोण मुलगा काय मुलगा. पण जसं तो आला आणि ऑफकोर्स लकी त्याची फॅमिली माझी फॅमिली सिटीमधली, म्हणजे चांगलं रेप्युटेशन आणि आपल्या फॅमिलीला तोडीस तोड अशी फॅमिली आहे आणि काहीच असा प्रॉब्लेम असा नव्हताच. सो त्या क्षणाला माझ्या आईला आधी शिरीष खूप आवडला. कारण म्हणाला की तू आग आहेस तर तो बर्फ आहे. तू अशी खूप तापट आहेस, तो खूप शांत आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. रागिष्ट आहेस खूप प्रचंड. पण मला किती शांत वाटतेस तू. हे सगळं क्रेडिट शिरीषला जातं. कारण की माझा स्वभाव, माझा खरं सांगायचं तर वाल्याचा वाल्मिकी त्याने केलाय. म्हणजे पूर्ण माझा स्वभाव चेंज करण्याचं क्रेडिट जर असेल तर ते त्याला जातं. म्हणजे प्रचंड चंचल आणि अशी मी मुलगी होते. त्याच्यासोबत राहून ते होतं ना की एक अपोजिट जेव्हा येतात तेव्हा ते कुठेतरी ते अट्रॅक्शन होते आणि ती एनर्जी एक्सचेंज होते. तसं आमचं झालेलं आहे असं तू म्हणू शकतेस. ओके. आणि मग जवळजवळ 10 वर्षाच्या रिलेशनशिप नंतर आम्ही लग्न केलं. सो घरातून लगेच होकार होता. हा, घरातून होता. शिरीषच्या इथून थोडं नकार असा नव्हता, पण त्यांचं असं होतं की तू करिअर आधी सेट कर आणि मग लग्न कर, असं एवढंच त्यांचं म्हणणं होतं. पण ही वॉज नेव्हर हॅपी. त्यामुळे त्याचं करिअर म्हणजे प्रॉपर असं करिअर त्याने मुंबईत कधी केलंच नाही. जॉब केले त्याने, पण असं 1-2 वर्ष वेगळ्या कंपनीमध्ये, मग परत स्विच केलं आणि तरी त्याला असं एक आत्मसमाधान म्हणतात ना, ते मिळत नव्हतं. रेड सोइल स्टोरीज नंतर तो इतका फोकस होता ना आणि इतका खुश होता ना, मी तुम्हाला सांगूच नाही शकत.
रेड सॉइल स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये शिरीष यांचाही वाटा खूप मोलाचा आहे आणि खूप मोठा आहे हो. आणि तो नेहमी असेल. सो तो तुझ्यासोबतच असेल कुठे ना कुठेतरी. पण त्यांच्यासोबतच्या आठवणी कशा जिवंत ठेवतेस किंवा ह्याबद्दल सांगशील? खरं तर हे चॅनल मी सुरू करायचा जेव्हा विचार केला ना, हम्म. त्यावेळी मी खरं सांगते, एडिटिंग असो, अपलोडिंग व्हिडिओ असो, मला लिटरली यूट्यूब म्हणजे काय, म्हणजे कसं व्हिडिओ अपलोड करतात मला काही माहिती नव्हतं. इंस्टाग्रामचा व्हिडिओ अपलोड कसा करतात मला माहीत नव्हतं, कारण हे मी कधी केलंच नाही. नेहमी सगळं सगळं जे काही पोस्टचं जे काम आहे, एडिटपासून शूटपासून, ते सगळं शिरीषच हँडल करायचं आणि खूप छान प्रकारे करायचा. त्यामुळे मी त्याला आधीच सांगितलं होतं की मी माझ्या संसारात, माझ्या मुलीमध्ये आणि ऑफकोर्स रेड सॉइलच्या रेसिपीज आणि ह्या सगळ्यामध्ये मी काम करेन. पण हे सगळं तो खूप छान सांभाळला. त्यामुळे कधी असं जबाबदारी ती आली नव्हती आणि अचानक तो गेला आणि अचानक जेव्हा ही जबाबदारी माझ्या अंगावर पडली, त्यावेळी म्हणजे मला कळत नव्हतं की मी कसं कसं हे करेन, कसं हे पेलवेन. पण त्यावेळेला मला जी प्रेरणा मिळाली ना, ती ती त्याच्याच आठवणीतून मिळाली, की तो जर आज इथे असता तर त्याने कसं केलं असतं. माझ्या जागी तो असता तर त्याने कशी सुरुवात केली असती. ह्या प्रत्येक गोष्टीचा मी विचार करत करत आणि सुदैवाने मला तशी तशी माणसं भेटत गेली.